नमस्कार सर्व ताईंना आणि मैत्रिणींना. स्वागत आहे तुमचे माझ्या संगीता ब्लॉग अँड रेसिपीज या नवीन यूट्यूब मराठी चॅनलमध्ये. आजपासून मी माझ्या चॅनलला सुरुवात केलेली आहे. माझ्या चॅनलवर मी तुम्हाला गावाकडच्या रुटीन सोबत गावाकडचे विवाह विवाह पद्धती, त्याचप्रमाणे गावाकडील रीतिरिवाज आणि गावाकडच्या पारंपरिक रेसिपी सुद्धा शेअर करणार आहे. त्याकरिता माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर सुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जे रोज व्हिडिओ टाकत जाईल त्याचे नोटिफिकेशन्स हे तुम्हाला लगेचच मिळून जाईल. चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात ही माझ्या लहानशा किचन टूर पासून करूयात. तुम्हाला आधीच क्लिअर करते ताईंनो, माझं किचन म्हणजे मी मिडल क्लास फॅमिलीतून आहे आणि गावाकडची आहे, त्यामुळे माझं किचन हे खूप काही मॉड्युलर वगैरे नाही आहे. पण जसं आहे तसं मी माझ्या पद्धतीने ऑर्गनाईज केलेलं आहे. तरी तुम्हाला दाखवते, कारण आपण रोजच्या रेसिपी ह्या याच किचनमध्ये बनवणार आहोत, म्हणून किचनचा छोटासा टूर हा तुम्हाला दाखवते. चला मग बघूया माझं किचन. हा आहे माझा किचन. किचनमध्ये एंट्री केल्यानंतर हे आहे देवघर. छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि हे आहे माझं देवघर. देवघरात नवीन विशेष काहीच नाही. जे तुमच्या सर्वांच्या देवघरात आहे तेच माझ्या पण देवघरात आहे. देवघराच्या बाजूलाच या ठिकाणी कळप्यांची अशी मांडणी बसून घेतलेली आहे. त्यात मी माझे ॲल्युमिनियमचे आणि स्टीलचे डबे लावलेले आहेत. सर्वात खालच्या खानामध्ये इथे देवासाठी लागणारे साहित्य, तेल, रांगोळीचे डबे वगैरे, कापूर ठेवलेला आहे. कळप्यांच्या मांडणी शेजारीच येथे एक स्टीलची रॅक बसवलेली आहे. त्यामध्ये असे भांडे मांडलेले आहेत. रॅकच्या बाजूलाच येथे माझा आरो आहे. ते छोटासा मनी प्लांट लावलेला आहे. आरोच्या खालीच इथे सिंक आहे. त्यात थोडेसे भांडे घासायचे राहिलेले आहेत. या बाजूला विंडो आहे आणि विंडोच्या खालीच गॅसची शेगडी आहे. त्या बाजूलाच इथे ग्लासचे शेल्फ बसून घेतलेले आहेत की ग्लासच्या कंटेनर साठी, बघू शकता. आणि इथे एक छोटासा शेल्फ बसवलेला आहे कप वगैरे ठेवण्यासाठी. त्याच्याच बाजूला तेलाची किटल, साखर, चहा पावडर, मीठ असं ठेवलेलं आहे. आणि या बाजूला माझा मिक्सर आहे. मिक्सरच्या जवळच या ठिकाणी फ्रीज ठेवलेला आहे. तर कसा वाटला ताईंनो तुम्हाला माझा छोटासा किचन? तुम्हाला जर किचन आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा ताईंनो, कारण मला तुमच्या सबस्क्रायबरची खूप जास्त गरज आहे. आणि भेटू उद्याच्या नवीन रेसिपीसह आणि नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.